बघा आता किती होतात, 209,88,00,000 रुपये. फक्त रिक्षावाल्यांच्या जीवावरती पुण्यात प्लॅटफॉर्म फीच्या नावाखाली ओला, उबर, रॅपिडो किती लुटत आहेत याचा विचारही करू शकत नाहीत आपण. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी ओला, उबर, रॅपिडो किती फ्रॉड करतात आणि आजपर्यंत किती ड्रायव्हर लोकांना लुटले आहे तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ पुढं अजिबात पळू नका. तुम्हाला दाखवतो मी आज की ओला, उबेर आणि रॅपिडोने आजपर्यंत ड्रायव्हरला किती लुटले आहे, दिवसाला किती लुटत आहेत पुण्यामध्ये. फक्त पुण्यामधलं सांगतोय मी किती लुटत आहेत, प्लस वर्षाला किती लुटतात आणि महिन्याला किती लुटतात. मी पूर्ण या डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. तर ऑटो रिक्षाची संख्या पुण्यात पाहिली 1,30,000 आहे, पण ओला, उबेर, रॅपिडोला आपण पकडूया की 1 लाख आहे. 1 लाखच पकडूया आपण. 1 लाख गाड्यांचे उबेर काय करत आहे, दिवसाला 26 रुपये घेते एका गाडीला. उबेर प्लॅटफॉर्म फी 26 रुपये घेतं. प्लस ओला काय करतं, महिन्याला 399 रुपयाचं रिचार्ज करतंय. आणि राहिला विषय रॅपिडोचा मित्रांनो, रॅपिडो रोजचे 19 रुपये मायनस करतंय. म्हणजे तिन्ही मिळून जर प्लस केले आपण तर महिन्याला तुम्हाला सांगतो 1,749 रुपये एका रिक्षावाल्याकडून घेत होते. म्हणजे पहा, समजा माझ्याकडे रिक्षा आहे तर महिन्याला 1,749 रुपये एका रिक्षावाल्याकडून. तर 1,749 गुणिले 1 लाख किती होतात पहा. मी हिशोब लावलेला आहे पुण्यात. आता टोटल 17,49,00,000 रुपये. किती? 1 लाख रिक्षाचे 1,749 गुणिले करा तुम्ही पण, आणि किती होत आहेत पहा, 17,49,00,000 रुपये. म्हणजे विचारही करू शकत नाही की फक्त पुण्यामध्ये जे ऑटो रिक्षावाला उबेर, रॅपिडोला जोडलेले आहेत त्याच्यामध्ये मंथली 17,49,00,000 रुपये. अरे बापरे. परत इयरली काढू आपण म्हणजे 12 महिने, एक 17,49,00,000 गुणिले 12 करा. बघा आता किती होतात, 209,88,00,000 रुपये. फक्त रिक्षावाल्यांच्या जीवावरती पुण्यात प्लॅटफॉर्म फीच्या नावाखाली ओला, उबर, रॅपिडो किती लुटत आहेत याचा विचारही करू शकत नाहीत आपण. वर्षाला किती? 209,88,00,000 रुपये. आता पहा कॅबचं पण तुम्हाला दाखवतो मी. कॅबला पण किती ओला, उबर, रॅपिडो वाले लुटतायत. तर ओलाला 2,400 रुपये मंथली जातात. माझ्याकडे कॅब नाही मित्रांनो, परंतु मी कॅबवाल्यांची चर्चा करून मी हा व्हिडिओ बनवणार आहे. 2,400 रुपये ओलावाला घेतो मंथली. रॅपिडो काय करतो, 1,000 रुपयाच्या रिचार्जला 20,000 रुपये देतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचा 20,000 पूर्ण होतील रॅपिडोवरती त्यावेळेस तो 1,000 रुपये घेतो. नाहीतर असं असेल, अगोदर 1,000 रिचार्ज करायचं आणि मग त्याच्यावर तो 20,000 रुपये तुम्हाला बिझनेस देणार. असं रॅपिडो करतो. आणि उबेरवाला राहिला तर उबेरवाला डेली 170 रुपये ते 180 रुपये असं घेत असतो. म्हणजे आपण 170 गुणिले 30 केलं तर 5,100 रुपये मंथली. किती? 5,100 रुपये उबेरवाला मायनस करतो 170 रुपये रोजाने. म्हणजे विचार करा तुम्ही. तर 2,400 प्लस 1,000 धरले मंथली आणि 5,100 धरले तर 8,500 होतात. कॅबवाल्याकडून 8,500 रुपये हे मंथली एका कॅबवाल्याकडून घेतात ओला, उबेर, रॅपिडोवाले. आणि पहा परत, तर मी हिशोब केलाय तर 50,000 गाड्या पकडल्यात पुणे PCMC मध्ये. किती? 50,000. 50,000 तर गाड्या आहेतच. 50,000 गाड्याचं धरलंय मित्रांनो मी 8,500 एका गाडीला, तर होतात 42,50,00,000 रुपये. तुम्ही हिशोब पण करा, साईडला मी हिशोब पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. 42,50,00,000 रुपये फक्त कॅबवाल्याकडून 50,000 गाड्यात ओला, उबेर, रॅपिडो घेतं. आणि त्यांचं वर्षाला जर धरलं तर 252,38,00,000 रुपये त्यांच्याकडून पूर्ण घेतले जातात. म्हणजे विचार करा, 252,38,00,000 रिक्षा प्लस कॅब. रिक्षाचे 209,88,00,000 आणि कॅबचे 42,50,00,000 मंथली आहेत. तर त्यांचे दोन्ही मिळून, रिक्षा आणि कॅबचे मिळून 252,38,00,000 रुपये होतात मित्रांनो. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की हे ओला, उबेरवाले आपल्यासोबत किती गेम करतायत.
प्लस त्यांचा प्लॅटफॉर्म वेगळा. आता हे प्लॅटफॉर्मचं मी सांगितलंय, त्यांच्या रिचार्जचं सांगितलंय. तर आता मी अजून एक गोष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला, की ते इन्शुरन्सच्या नावाखाली प्रत्येक बुकिंगला 3 रुपये. आपण एवढं रिचार्ज करूनही आपलं जे वॉलेट असतं ते कधीही प्लस नसतं, कधी पण मायनस. 10, 50, 100 सारखं कंपल्सरी असतं. इन्शुरन्स पण आपल्याच बुकिंग मधून असतो. समजा मी 170 रुपयाची 10 किलोमीटरची बुकिंग मारली, तर कस्टमर कोण 170 घेतंय आणि मला देते 167 रुपये. त्यात पण 3 रुपये खाते रिक्षावाल्या मागे. बघा, अजून तो तर हिशोब बाकीचाच आहे मित्रांनो. प्लस कस्टमरनी काही कंप्लेंट केली तर तो आमचाच आयडी ब्लॉक करतो, ड्रायव्हर लोकांचाच आयडी ब्लॉक करतो. आणि जर कस्टमरने कॅन्सल केली तर त्यांचं काहीच नुकसान नाही. वरून कस्टमरला पिकअप करण्यासाठी 2-2, 3-3 किलोमीटर एमटी जावं लागतंय. तो तर हिशोब नाहीयेच. त्याच्यामुळे पुण्यामध्ये मीटरनी बिझनेस चालू आहे आणि मीटर प्रमाणेच केला पाहिजे. तर कस्टमरचे पण डोळे उघडले असतील की ओला, उबेर, रॅपिडोमुळे ड्रायव्हर लोकांना किती लुटत आहेत, त्या कंपन्या, फ्रॉड कंपन्या किती लुटत आहेत. हा व्हिडिओ एवढा शेअर करा की डायरेक्ट उबर ऑफिसला, ओला ऑफिसला आणि रॅपिडो पर्यंत पोहोचलाच पाहिजे मित्रांनो, की ह्यांनी असे फ्रॉड जो रिचार्ज आहे तुम्ही घ्या ना. एवढं असतं का? डेली मंथली घ्या ना तुम्ही रिचार्ज. 200-300 जे असेल ते मंथली घ्या तुम्ही. एवढं रिचार्ज, अरे बापरे. इथे 399 आम्हाला वाटतं ओलाचं खूप मोठं रिचार्ज झालं. 399. उबेरवाला 26 रुपये रोज घेतोय, त्याच्यामुळे काही वाटत नाही. 26 गुणिले 30 करा बरं तुम्ही, 780 रुपये होतात. 780 रुपये महिन्याला उबेरवाला घेतो आणि रॅपिडोवाला 570 रुपये घेतो. 19 गुणिले 30 करा, 570 रुपये रॅपिडोवाला घेतो, उबेरवाला 780 घेतो आणि ओलावाला 399 घेतो एका रिक्षावाल्याकडून मंथली, इयरली. आणि आतापर्यंत त्यांनी किती लुटले असेल. त्याच्यामुळेच एक सरकारला अजिबात घाबरत नाहीत. पैसा फेक, तमाशा देख. डायरेक्ट सरकार जो असेल त्याला डायरेक्ट कुठली बी गाडी घेऊन देईन ना तो त्यांना. परिवहन मंत्रालय जे आहेत ना, परिवहन मंत्री, त्यांना कुठली बी गाडी घेऊन देते ना. एवढं महिन्याला 252 कोटी 38 लाख रुपये विचारही करू शकत नाही तुम्ही. एवढं ओला उबेरवाले लुटतायत. तर हा व्हिडिओ एवढा शेअर करा मित्रांनो की डायरेक्टली ओला, उबेर, रॅपिडोवाल्या ऑफिसमध्ये पण त्यांना दिसला पाहिजे. त्यांनी याच्यावरती आपल्याला काहीतरी पावले पण उचलावं लागतील मित्रांनो. कारण एवढं ड्रायव्हरला लुटणं म्हणजे खूप झालंय, खूप अति झालं. कधी येईल तुमचं सरकारी ऍप, कधी आमचा ड्रायव्हरचा हक्क आम्हाला भेटेल, कधी आमची लूटमार थांबल. सरकार नुसतं निवेदन देत आहे, नुसत्या सूचना काढतंय, तुम्हाला असं करू आम्ही, तसं देतो तुम्हाला, ह्या स्कीम. अजून तर स्कीम तो कुठलाच नाही. 1 रुपया नाही ड्रायव्हरला भेटला. असे ऍक्सिडेंट मध्ये किती मेले, 1 रुपया नाही भेटला. तर पहा मित्रांनो, शेअर करा व्हिडिओला आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.